यानंतर जाऊया धुळ्यामध्ये धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग आलाय। कृषी उत्पन्न बाजार समिती इथं वखार महामंडळाच्या कार्यालयात मतदान यंत्रांमध्ये उमेदवारांची नावं बंद करण्यात आली। यावेळी शहराच्या विविध प्रभागातील उमेदवारांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 320 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या उमेदवारांची नावं मतदान यंत्रात टाकण्यात आलेली आहेत। ही मतदान यंत्र पुन्हा स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत। याच स्ट्रॉंग रूम बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे महापालिका प्रशासन असेल, निवडणूक प्रशासन असेल, यांच्या वतीने आता पुढील तयारी पूर्ण करण्यात येत आहे। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानानंतर 16 जानेवारी रोजी धुळे शहरातील कृषी बाजार समितीमध्ये मतदानाची या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे। तत्पूर्वी प्रशासनाच्या वतीनं पुढील जी काही तयारी आहे ती मतमोजणीची तयारी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम देखील आहे आणि याच ठिकाणी एकूण 19 प्रभागांची जी काही मतमोजणी आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि त्याची जी प्रशासनाच्या वतीने आहे ती तयारी या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं एकूण 3500 कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आता प्रशासनाच्या वतीनं जी काही मतमोजणीच्या पूर्वी जी काही तयारी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे। या ठिकाणी बॅरिकेडिंग असेल, या ठिकाणी मंडप टाकण्याचं काम असेल, स्ट्रॉंग रूम असेल, मीडिया कक्ष असेल इत्यादी कामांची आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज सुरुवात करण्यात येत आहे। आणि आपण जर पाहिलं तर 19 प्रभागांमधून ही निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यानंतर प्रशासनानं आपल्या पुढील तयारीसाठी या ठिकाणी जोमाने कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे। या संपूर्ण परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। तसंच पुढील 5 दिवस मतमोजणीपर्यंत धुळे कृषी बाजार समिती जी आहे ती बंद करण्याचा देखील निर्णय बाजार समिती असेल आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे। त्यामुळे आता 19 तारखेच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागून आहे। NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।